सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 2-3 दिवसांपासून महाराष्ट्रभर बच्चू कडू हे नाव चांगलंच गाजतंय. गाजतंय चांगल्या कारणासाठी नाही, गाजतंय गद्दारीसाठी, गाजतंय विश्वासघातासाठी. विश्वासघात केलाय दिव्यांगांचा, विश्वासघात केलाय शेतकऱ्यांचा. ज्या शेतकऱ्यांनी, ज्या दिव्यांगांनी या बच्चू कडू नावाच्या अवलियाला मोठं केलं, त्याने शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा विश्वासघात केला स्वतःच्या आमदारकीसाठी. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू एकनाथ शिंदेच्या संपर्कात, शिंदे गटाच्या संपर्कात, कधी भाजपाच्या संपर्कात. म्हणजे वरून दाखवायचं वेगळं आणि आतून वेगळं. बच्चू कडूने गेली 25 वर्ष संघर्ष केलाय म्हणे. बरं, हे सांगताना स्वतःच्याच तोंडाने सांगतात. गेल्या 25 वर्षांपासून बच्चू कडू संघर्ष करतोय, एकट्याने संघर्ष करतोय. बच्चू कडू, तुम्हाला थोडी आठवण करून देतो. गेल्या 25 वर्षांपासून संघर्ष करताना वर आणि खाली काँग्रेस होता. काँग्रेसच्या काळात संघर्ष करणं हे शक्य होतं. आज कमळीच्या आणि कमळीच्या बगलबच्च्यांच्या काळामध्ये तुमचा पक्ष संघर्ष करू शकला नाही. याचाच अर्थ आपण कुठल्या हुकुमशाहीच्या दिशेने जातोय हे तुम्हाला कळालं नसावं. बच्चू कडू, आज तुम्ही शरणागती पत्करली, मिंधेगिरी पत्करली. मी स्पष्ट शब्दात सांगतो, मिंधेगिरी पत्करली. ही मिंधेगिरी पत्करून बच्चू कडूंनी आपला जो पक्ष होता, ज्याला यांनी स्वतः जन्माला घातलं होतं, प्रहार नावाच्या पक्षाला तुम्ही कमळीच्या आणि कमळीच्या बगलबच्च्यांच्या पायावर जाऊन टाकलं. पण हे सगळं करत असताना बच्चू कडू, तुमच्या पक्षातले तुमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत का? वरकरणी दाखवताना तुम्ही दाखवताय माझे सारे कार्यकर्ते, माझा संबंध, प्रहार पक्ष हा माझ्या पाठीशी उभा आहे, पण तसं नाहीये. प्रहार पक्षाची मुळात स्थापनाच ही शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी झाली होती. ज्यांना शेतकरी आणि विशेषतः प्रहारचे सारे कार्यकर्ते हेच मुळात शेतकरी वर्गातले होते. ज्यावेळेस बच्चू कडूंनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी एकनाथ शिंदेच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस प्रहारचे सारे जिल्हा प्रमुख, महाराष्ट्रभरातले प्रहार पक्षातील, विशेषतः पूर्व आणि पश्चिम विदर्भातले प्रहारचे सारे जिल्हा प्रमुख यांनी बच्चू कडूंच्या निर्णयाशी फारकत घेतली. बच्चू कडू, तुम्ही आम्हाला गृहीत धरून चालू नका. तुमचा निर्णय तो आमचा निर्णय असं होऊ शकत नाही. प्रहार ही तुमच्या एकट्याची खासगी मालमत्ता नाही. प्रहारमध्ये आम्ही सुद्धा आहोत. प्रहारची कार्यकारिणी आहे, प्रहारची एक संघटना आहे. त्या संघटनेचे सारे पदाधिकारी हे तुमच्यासोबत येण्यासाठी तयार नाहीत. तुम्ही तुमच्या आमदारकीसाठी तुम्ही आम्हा सर्वांना गृहीत धरू शकत नाही. बच्चू कडू, आज प्रहारच्या, परभणीच्या जिल्हा प्रमुखाने ज्या प्रकारे बच्चू कडूंच्या या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली, ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्यातलं एक वाक्य मला विशेष भावलं. आम्ही खुद्दारीची भाकरी खाऊ, शिळी असेल का, शिळी का होईना, आम्ही खुद्दारीची भाकरी खाऊ. पण आम्हाला जर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये बसवून चमचमीत जेवू खाऊ घातलं आणि म्हणाले, खा रे भाड खाऊ, हे जेवण खा, त्या पंचतारांकित असल्या हॉटेलमध्ये आम्हाला यायचं नाही. आम्हाला तसली ती चमचमीत जेवणाची चव चाखायची नाही. आम्ही खुद्दारीचं खाऊ, खुद्दारीची शिळी भाकरी खाऊ. काय म्हणाले बच्चू कडूंच्याच पक्षातले, त्यांच्या सोबत न गेलेले परभणीचे जिल्हा प्रमुख. आणि ही एक बोलकी प्रतिक्रिया आहे आणि ही सर्वांच्या वतीने एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. बच्चू कडूंचा पक्ष बच्चू कडूंसोबत गेलेला नाही. इथेच बच्चू कडूंची हार झालेली आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय. मात्र हा धनुष्यबाण हाती घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. परभणीमध्ये 42 पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते आता प्रहार जनशक्ती पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच बच्चू कडूंची ते साथ सोडणार आहेत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहेत बोधने साहेब. काय निर्णय घेतलेला आहे? सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे विधान परिषदेवर गेले, आमदार झाले. हे अनेक वर्षाचं स्वप्न आमचं पूर्ण झालंय. परंतु हे करत असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घामाचं रक्त गाळलाय, घाम दिलाय पक्षासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी, आंदोलनं करण्यासाठी, संघटनेसाठी, म्हणजे पोट तिडकीनं फिरलेला कार्यकर्ता, ह्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून माननीय बच्चूभाऊ कडूने हे जे काही यश मिळवलंय ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे. कारण प्रहारचा जो तुम्ही कार्यकाळ पाहाल ते याचे संपूर्ण आंदोलनच आहेत. परंतु
जो कार्यकर्ता जमिनीवर असून प्रशासनाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता, जो कार्यकर्ता शासनाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर मागत होता, तो कार्यकर्ता तुम्ही एका दिवसामध्ये त्याच्या परवानगीशिवाय नेऊन त्या शिवसेना शिंदे गटाच्या दावणीला बांधला, तर हा अधिकार दिला कोणी तुम्हाला? तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला बांधील आहात. तुम्ही कुठला निर्णय घ्यायला पाहिजे होता? प्रहार जनशक्ती पक्ष आपण बंद करायला पाहिजे होता. परंतु विलिनीकरण करणं हा अधिकार आपला नाही, कारण की माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक असे तुम्हाला कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर 25-25, 30 केसेस आहेत आणि तडीपारी आहेत. माझ्यावर एक सदाची कारवाई 2दा झालेली आहे. हे सगळे आंदोलन आम्ही काय केले आहे, तर आम्हाला कुठेतरी पक्ष मोठा झाला पाहिजे, सन्माननीय बच्चूभाऊ कुठे मोठे झाले पाहिजे आणि माझ्या नेत्याला कुठे सन्मान भेटला पाहिजे, ह्यासाठी आम्ही केलंय. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरचे जर थडगे बांधून जर तुम्ही हे यश मिळवणार असाल, ते आम्हाला प्रचंड वेदना होत आहे त्या गोष्टीच्या. म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाची जी जिल्ह्याची कोर कमिटी आहे 12 जणांची, त्या कोर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सर्व कोर कमिटीच्या सदस्यांनी सांगितलंय की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार नाही. आपण कुठे जायचं हा निर्णय आम्ही खालच्या कार्यकर्त्याचे प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे पदाधिकारी जातील, कार्यकर्त्याची चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो आम्ही लवकरच घेऊ. परंतु हे जे काही घडलंय हे आम्हाला अनपेक्षित होतं. सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं असं बच्चूभाऊ. मी अत्यंत स्पष्टपणे बोलतोय आणि जबाबदारीने बोलतोय की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्हा प्रमुखांशी माझं फोनवरती बोलणं झालंय. एकाही जिल्हा प्रमुखांची भावनिक चर्चा केली नाही, त्यांना निर्णय कळवला नाही. ठीक आहे, आम्हाला विचारून जा असं आमचं म्हणणं नाही, परंतु डोळ्यात पाणी आहे तुमच्या. नाही, साहजिक आहे ना साहेब. म्हणजे आयुष्यात 10 वर्ष आम्ही घातले. माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत, ह्या कार्यकर्त्यांनी कधी घरातलं सोयाबीन विकलं, कधी घरातलं कापूस विकला. इथून अमरावतीला 50 गाड्या घेऊन या, 200 कार्यकर्ते घेऊन या. आपलं इथं आंदोलन आहे, 300 कार्यकर्ते घेऊन या. आमच्याकडे नाही तो साहेब पैसे. आम्ही एक सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते. शेतकऱ्यांची चळवळ म्हणून आम्ही तुमच्या मागे आलो की शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळेल, शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, त्यांचं दुखणं कमी होईल, त्याला भरभराट येईल. ह्यासाठी आज आम्ही दिव्यांगांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी आम्ही उतरलो. हे सगळे मुद्दे मान्य केल्याच्या नंतरच बच्चू कडू म्हणले की आम्ही या पक्षात विलीन होतो. मला एक गोष्ट सांगा, हे मुद्दे सत्तेच्या बाहेर राहून जेवढे तुम्हाला मान्य करता आले असते, सत्तेत राहून तुम्ही करूच शकणार नाही. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं भांडवल केलं, ही एक प्रशासनावर ताकद निर्माण केली, सरकारवर ताकद निर्माण केली, दबाव तयार केला आणि स्वतःचं हित साधून घेतलं. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग वाऱ्यावर सोडलेत आणि ज्यांनी तुम्हाला मोठे केलं त्याचा थडगा बांधून तुम्ही आज विधान परिषदेचं आमदारकी घेतली, ही प्रचंड वेदना आहे. आणखीन किती जिल्हाध्यक्ष हा सगळा वेगळा निर्णय घेतला? काय बोलणं झालंय तुमचं बाकीचं? महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा प्रमुखांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि सगळ्यांना म्हणजे अजूनही अनेक जिल्हा प्रमुख तर कोमातच आहे. काल मी एका जिल्हा प्रमुखाला विचारलं, तुम्हाला भाऊ मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता म्हणजे 2 दिवस, आता चालू केला म्हणले. मी घरात कोणाच्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी आतापर्यंत 10 ते 15 लाख रुपये खिशातून खर्च केले. मला वाटलं मी कुठेतरी जिल्हा परिषद मेंबर होईल. ज्या जिल्हा प्रमुखाला ईबी फॉर्म देण्याचा अधिकार होता, तो तुमचा आज लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाऊन ईबी फॉर्म मागण्यासाठी लाचार होईल. एवढी वाईट पाळी जर तुम्ही आमच्यावर आणली तर आम्ही काय गुन्हा केला होता सांगा? आम्ही तुमच्या मागे परामाने उभा टाकला, हा आमचा गुन्हा आहे का? काय चूक केली आम्ही सांगा? संघटना बांधणीमध्ये कुठे कमी पडलो? परभणी जिल्ह्यामध्ये प्रहार नाव माहीत नव्हतं तेव्हा आम्ही तुमचा झेंडा खांद्यावर घेतला, आमचे 10 वर्ष इथं घातले आणि तुम्ही आज आम्हाला म्हणता की चला याच्या पाठीमागे जायचं. म्हणजे निव्वळ स्वार्थासाठी केलेले खेळ आहे. आणि का म्हणून आम्ही हा सगळं सहन करायचं? आणि बघा, आमच्यासारखे कार्यकर्ते हे जमिनीवरचे कार्यकर्ते आणि आमचं बियाणं एवढं मजबूत आहे ना, आम्हाला आमच्यावर एवढा अभिमान आहे की आम्हाला तुम्ही वाळवंटात जरी फेकलं तरी आम्ही उगवणार, कारण की आम्ही त्या पट्टी तयार झालेले कार्यकर्ते. काढली तर सोबत राहणार अजिबात नाही. बघा, तुम्ही जर आम्हाला शिळी भाकरी इज्जतीने खाऊ घातली असती आणि जर तुम्ही आम्हाला 5 तारखेत हॉटेलमध्ये घेऊन जाणार उद्या आणि खाताना म्हणणार जेवढे भाड खाऊ, इतके लाचार आम्ही नाही. सत्तेसाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारा परभणी जिल्ह्यातला कार्यकर्ता नाही. परभणी हा लढवय्या जिल्हा आहे आणि अन्याय सहन करणार नाही. या व्हिडिओमध्ये या कार्यकर्त्याकडून, या जिल्हा प्रमुखाकडून कशा प्रकारे बच्चू कडूंनी या सर्व कार्यकर्त्यांचे गळे घोटले
यांच्या राजकीय करिअरचे, यांच्या राजकीय आयुष्याचे गळे घोटले आणि स्वतःच्या फायद्यासाठी एकनाथ शिंदेच्या पायावर लोटांगण घातलं, हे या कार्यकर्त्याच्या ह्या व्हिडिओतून स्पष्ट झालं. बरं, ज्यावेळेस बच्चू कडूंपर्यंत या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचल्या, बच्चू कडूंच्या जिभेचा तोल ढासळला. ज्या कार्यकर्त्यांनी आजवर आपल्याला इथवर मोठं केलं, म्हणजे इकडून 200 गाड्या आणि तिकडून 300 गाड्या आणि एखादं आंदोलन करण्यासाठी हे सारे कार्यकर्ते बच्चू कडूंसाठी उभे राहायचे. विशेषतः बच्चू कडू म्हणण्यापेक्षा बच्चू कडूंच्या उद्देशासाठी उभे राहायचे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हमीभावाचे प्रश्न असतील, कर्जमाफीचे प्रश्न असतील, या सगळ्यावर ज्यावेळेस हे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहिले, त्यानंतर बच्चू कडू हे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं होतं. गेली 25 वर्ष तुम्ही संघर्ष करताय म्हणताय ना, बच्चू कडू तुमच्या भूमिकेसाठी महाराष्ट्राने तुम्हाला पाठिंबा दिला होता. तुमच्या त्या शेतकऱ्यांविषयीच्या त्या आत्मीयतेसाठी तो पाठिंबा दिला होता. पण आज एकनाथ शिंदेच्या गटात गेल्यानंतर बच्चू कडू, तुम्ही तुमच्या ह्या कार्यकर्त्यांच्या ह्या बोलावर त्यांना जर तुम्ही शिव्या घालणार असाल, शिव्या हसडणार असाल, तर बच्चू कडू तुम्ही तुमच्या पायावर एक फार मोठी कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. स्वतःने स्वतःच्या राजकीय आयुष्याचे घोडे लावून घेतलेले आहेत बच्चू कडू. एकदा पहा बच्चू कडू काय म्हणते. आणि या परिस्थितीत आम्ही टिकू तर शेतकऱ्याचा मुद्दा टिकेल, दिव्यांगाचा मुद्दा टिकेल, हे आम्हाला माहित आहे. आमची इमानदारी आहे. आणि टोल करणारे किती काही टोल, आम्ही काही त्याच्यातून पडणार नाही. हे लोक आहे, हे साले यांच्या 10 असं या अशा शिव्या घातल्या. विचार करा, मगाशी त्यांच्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कुणी वावरातला सोयाबीन, कुणी वावरातली धान, तूर, कापूस हे सगळं विकून आंदोलनं उभी केली होती, आंदोलनाला पैसा उभा केला होता. आज त्यांना अशा प्रकारच्या शिव्या घातल्या जातात. स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी बच्चू कडूंनी ज्या वेळेस शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगांचं नाव पुढे गेलं, मग त्या रवी राणाचं नेमकं काय चुकलं? त्याने बरोबर हेरलं होतं हा बच्चू कडू कशा प्रकारे एक आंदोलनाची ताकद उभी करेल. आणि मगाशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे सांगितलं की ताकद उभी करायची, एक ब्लॅकमेलिंग करायची आणि स्वतःचं वजन वाढवून स्वतःसाठी पदं मागून घ्यायची. एकनाथ शिंदेंनी अतिशय पद्धतशीर कार्यक्रम केलाय बच्चू कडूचा आणि त्याच्या पक्षाचा. आभार माना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे, उद्धवजींचे. कुठलीही अट न ठेवता तुम्हाला मंत्रालय देऊ केलं एका आमदाराच्या जीवावर. यांच्या पक्षाचा एकमेव आमदार होता. जर त्याच वेळेस तुमचा पक्ष जर विलीन करून घेतला असता, आमदारकीसाठी तुम्ही पक्ष विलीन करता, मंत्रिपदासाठी तुम्ही काय काय केलं असतात बच्चू कडू. त्या माणसाला खरंच तुमच्यासारख्यांची, म्हणजे उद्धव साहेब, खरंच ही चूक आहे आपली. आपण माणसं ओळखण्यात फार चुकलो. आपण वरकरणी पाहून माणसांना पदं दिली, त्यांचे वरचे चेहरे पाहिले, पण त्यांच्या आतली ती मगरमच्छ पाहिली नाही आपण. ती मगरीचे रडणं आपण पाहिलं नाहीत. हे सगळे एकाच माळेचे मणी. तो रवी राणा अतिशय योग्य, त्याने अतिशय योग्य हेरलं बच्चू कडूला. म्हणे जाऊ द्या, रवी राणाच्या तोंडून ऐका नेमकं रवी राणा काय. मला जे माहित आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो, मला MLC द्या, मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा, कुठंतरी मला पद द्या. अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे. अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे. बच्चू कडूंची सारी चाल रवी राणांच्या चांगलीच लक्षात आली होती. त्यांचं भविष्य, बच्चू कडूंचं भविष्य रवी राणांनी अचूक हेरलं होतं आणि त्याचं त्यांनी भाकीतही करून ठेवलं होतं. ते भाकीत इतक्या लवकर सत्यामध्ये उतरेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी तुम्हाला आणखी एक प्रसंग दाखवतो. बच्चू कडूंच्या पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा एकमेव आमदार, म्हणजे बच्चू कडूंच्या नंतर असलेला एकमेव मेळघाटचा आमदार राजकुमार पटेल यांना देखील एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षात सामावून घेतलं होतं. म्हणजे विचार करा, विधानसभेच्या पूर्वीच बच्चू कडूंना केवढा मोठा हा झटका देण्यात आला होता. याला झटका म्हणावं की बक्षिसी म्हणावी मला माहित नाही, पण गुवाहाटीमध्ये त्या पहिल्या रांगेत बसणं, गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणं, या सगळ्याची बक्षिसी म्हणून एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूच्या पक्षाचा एकमेव आमदार सुद्धा आपल्याकडे घेतला होता. त्यावेळेस मात्र बच्चू कडूंची भाषा तुम्हाला ऐकायची. एकनाथ शिंदे तुमच्या गटाला, तुमच्या शिंदे गटाला या सगळ्याची किंमत मोजावी लागेल असे म्हणणारे बच्चू कडू, शिंदेगड म्हणणारे बच्चू कडू कधी शिंदे गटावरून शिवसेनेपर्यंत बोलू लागले, त्या गटाचं नाव शिवसेना बोलू लागले, हे मात्र कळलं नाही. पहा, प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे. त्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रथमच भाष्य केलं. राजकुमार पटेल यांचं प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडूंनी केला.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव दिला, आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ, शिवसेनेला याचे परिणाम भोगायला लावू, असं आव्हान बच्चू कडूंनी दिलंय. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ, असं बच्चू कडू म्हणाले. प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा असते, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर येत्या 10 तारखेला राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ यांनी दिली आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहावं, पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. काय तर म्हणे एकनाथ शिंदे, तुमच्या गटाला तुमच्या पक्षाला या सगळ्याची किंमत भरून द्यावी लागेल. माझा एकमेव आमदार घेतला, मी काय कमी केलं होतं एकनाथ शिंदे, तुमच्यासाठी मी गुवाहाटी गाजवली, पहिल्या रांगेत बसलो, टेबलवर नाचलो. एकनाथ शिंदे माझा आमदार सुद्धा घेतला, विधानसभेला मला पाठिंबा सुद्धा दिला नाहीत. कुठे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख विना शर्त विना अट मला राज्यमंत्रीपद देणारे, आणि तुम्ही माझा आमदार सुद्धा घेतला, माझं मंत्रीपद सुद्धा तुम्ही त्यावेळेस दिलं नाहीत. आल्यानंतर सगळ्यांना मंत्रीपद मिळाली, बच्चू कडूला मात्र मंत्रीपद मिळालं नाही. आता जो राहिला होता तो पक्ष सुद्धा तुम्ही माझ्याकडनं काढून घेतलात. एकनाथ शिंदे, मी खरं तर एक गोष्ट मानतो, मी कर्माचं फळ मानतो. चांगल्या माणसाच्या बाबतीत केला गेलेला विश्वासघात, चांगल्या माणसाचा विश्वासघात हा नेहमी नरकास जाण्यासाठी पात्र असतो. बच्चू कडूंच्या बाबतीत तेच झालं. आज बच्चू कडूंना एका आमदारकीसाठी, म्हणजे बच्चू कडूच्या मगाच्या त्याच्या कार्यकर्त्याच्या तुम्ही तोंडी एक विधान ऐकलं असाल, तो म्हणाला आमचे जिल्हा प्रमुख अगोदर एबी फॉर्म द्यायचे. आता ते स्वतः हात पसरतील एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जाऊन, साहेब आम्हाला एबी फॉर्म द्या, साहेब आम्हाला उमेदवारी द्या. इथपासून इथपर्यंत लाचारी आणून ठेवली बच्चू कडूंनी. तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये बच्चू कडूंना ज्यावेळेस पत्रकार, म्हणजे काही दिवसांपूर्वीचा आणि काही दिवसांनंतरचा हा ड्रास्टिक चेंज बघा. काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मला वाटतं न्यूज 18 मराठी लोकमत, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीवर विलास बढेंबरोबर ज्यावेळेस बच्चू कडू बसले, त्यांना विचारलं तुम्हाला या सगळ्याचा पश्चाताप होतो का गुवाहाटीचा? त्यावेळेस म्हणतात होय, मला हे सगळं करायला नको हवं होतं. बघा ना एकदा काय म्हणाले. तुम्हाला ती बोच आहे का की तुम्ही गुवाहाटीला गेलात, हे तुमची चूक वाटते का कधी तुम्हाला? तुम्हाला ती बोच आहे का की तुम्ही गुवाहाटीला गेलात, हे तुमची चूक वाटते का कधी तुम्हाला? खरं तर नाही झाले पाहिजे होतं. माझी मानसिकता पण नव्हती. आमचा सवंगडी राजकुमार पहिले चालला गेला, नंतर फोन आले शिंदे साहेबाचं वगैरे, त्यांनी सगळं सांगितलं का अरे आपलं सरकार आता बनलं आणि मी मुख्यमंत्री झालं तर मग दिव्यांग मंत्रालय होईल, तुझी किती वर्षाची मागणी पूर्ण होणार. आणि त्यानंतर माझा कट्टा कार्यक्रमामध्ये राजीव खांडेकरांनी ज्या वेळेस बच्चू कडूंना आमंत्रित केलं, बच्चू कडूंना प्रश्न विचारला की तुम्हाला, तोच प्रश्न विचारला, तुम्हाला गुवाहाटी जाण्याचा पश्चाताप आहे का? त्यावर मात्र म्हणजे आधीची भूमिका वेगळी आणि आत्ताची भूमिका मात्र बच्चू कडूंनी कशी बदलली, किती राजकीय झाले हे बच्चू कडू. आता त्यांच्यामध्ये तो सर्वसामान्यांचा किंवा राजकारण विरहित शेतकऱ्यांच्या बाजूने, दिव्यांगांच्या बाजूने बोलणाऱ्याचा तो आता अंश उरलेला नाही. बच्चू कडू हे व्यक्तिमत्व आता 100% राजकारणी झालेलं आहे. पहा हा व्हिडिओ. तुम्ही गुवाहाटीला गेलात याच्याबद्दल तर तुम्हाला काय पश्चाताप होतो? पश्चातापाचा विषय नाही आहे. मला पश्चाताप झाला असतं मी काहीच मिळवलं नसतं. तर मला पश्चाताप का होत नाही, मी अजूनही ताकदीनं गर्वानं सांगतोय गेलतोय गुवाहाटीला. बच्चू कडूंचा केमिकल लोचा झालाय. म्हणजे एका मीडियाशी बोलताना मला अभिमान वाटतो गुवाहाटी गेल्याचा, आणि दुसऱ्या मीडियाशी बोलताना हे झालं ते चुकीचं झालं, ही अशा प्रकारची विधानं. खरं तर 2 मीडियांना 2 वेगवेगळ्या प्रकारची विधानं देऊन बच्चू कडूंनी आपला केमिकल लोचा, आपल्या डोक्यातल्या विचारांची भेसळ ही स्पष्ट दाखवून दिली. भविष्यामध्ये ज्या वेळेस या एकनाथ शिंदेच्या या गटाची देखील गटांगळ्या खाणारी अवस्था होत असेल, त्यावेळेस मात्र पाहायचंय ही बाहेरून आलेली भाड्याची माणसं किती दिवस या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये बिना अन्न पाण्याचे राहतात. सध्या यांच्याकडे अन्न पाणी मुबलक आहे, चमचमीत जेवण आहे शिंदे गटामध्ये. त्यामुळे ही असली म्हणजे चमचमीत जेवण पाहून तुम्हाला माहितीये गुळाच्या दिशेने मुंगळे जातात. हे सारे मुंगळे आहेत, डोम मुंगळे कळतात तुम्हाला. जो चावताना त्याचं मुंडकं जरी तुटलं तरी तो चावा सोडत नाही,
तो चिकटून राहतो तुम्हाला असाच, अगदी रक्त काढतो. हे डोम मोंगळे आहेत सारे. खरं तर यांना विंचवाच्या पिलाची उपमा देऊ की नको देऊ, योग्य वाटते की नाही माहित नाही, पण विंचवाची पिल्लं ते मादीच्या पाठीवर बसतात, आईच्या पाठीवर बसतात, आणि ज्या वेळेस त्यांना खायला काही मिळत नाही त्यावेळेस ते आपल्या आईला देखील कुरतडून खातात. हे सारे डोम कावळे म्हणण्यापेक्षा डोम मुंगळे गुळाच्या दिशेने गेलेले, हे ज्या वेळेस यांचं स्वतःचं विलिनीकरण त्या भाजपामध्ये होईल, कारण आज थोडे दिवस आधार मिळालेला आहे, पण भविष्यात न्यायदेवता ज्यावेळेस न्यायदेवतेसारखी वागेल, 100% एकनाथ शिंदेचा पक्ष स्वतः निघून जातोय. आज जो पक्ष स्वतःच जागेवर स्थिर नाही तो दुसऱ्या पक्षांना सामावून घेतोय. भविष्यात पाहायचंय. आज आमदार खासदार सगळे तुमच्याकडे आहेत, देशातली सत्ता तुमच्याकडे आहे, या सगळ्यांच्या जीवावर तुम्ही हे सरकार रेटू पाहताय, पण भविष्यात या सगळ्याची किंमत तुम्हाला चांगलीच मोजावी लागेल. आणि किंबहुना या असल्या बच्चू कडूं सारख्या कृतज्ञ माणसांना सुद्धा या सगळ्याची किंमत मोजावी लागेल. जमल्यास एकदा आपल्या व्हिडिओज खालच्या कमेंट्स वाचून घ्याव्यात. बच्चू कडू कुठल्याही माध्यमावर जा, 100 पैकी 99.99 कमेंट्स या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराचा उद्धार करून जात आहेत. तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीचा त्यांनी आदर ठेवला. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी म्हणता येईल, शेतकऱ्यांनी असेल, आजवरच्या कारकिर्दीचा आदर ठेवला. पण भविष्यात तुम्ही जर अशा प्रकारच्या शिव्या हासडू लागलात तर भविष्यात तुम्हाला तशाच प्रकारच्या शिव्यांनी सुद्धा प्रत्युत्तर देण्यात येईल. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.